मी सध्या पुणे शहरातील खडक पोलीस स्थानकात आहे। काही वेळापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या ठिकाणी आल्या होत्या आणि पोलिसांवर देखील त्या संतापलेल्या दिसल्या। नेमकं कायच घडलेलं आहे हे जाणून घेणार आहोत। काही वेळापूर्वी तुम्ही इथे आल्या, सिनियर पीआय साहेबांना भेटला आणि संतापल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळत होतं। काय झालंय नेमकं? जो माधवी मंदार खंडाळकरनी व्हिडिओ केला होता लाईव्ह, नंतर तो डिलीट झाला होता। तो जो व्हिडिओ करायला लावणारे आहेत ते महिला राज्य आयोगाच्या अध्यक्ष चाकणकरांनी सांगितलेला। ते प्रकरण काल मी बीडमध्येच असताना पोलीस स्टेशनला होतो। माधवी खंडाळकर, प्रिया सूर्यवंशी या दोघी इथं होत्या। माझीही बहीण तक्रार करत होती। त्यावेळी खंडाळकर आणि सूर्यवंशी आणि पाटील यांच्या परिवारातल्या लोकांनी मिळून ते गुन्हे समझोत्याने प्रकरण संपवलेलं होतं। आज पुन्हा ती माधवी खंडाळकर कुणाचं तरी ऐकून तक्रार द्यायला येत असेल तर हा कायदा, हा खेळखंडोबा नाहीये ना। तर काल त्यांनी व्हिडिओ शेअर केला, सकाळी परत त्यांनी दुसरा व्हिडिओ शेअर केला की आमचं भांडण मिटलेलं आहे। पोलीस सांगतायत की रात्री दोन्ही बाजूनी लेखी दिलेला आहे की आमचं वाद मिटलेले आहेत, आम्ही हे आपापसात बोलून हे सगळं मिटवलंय। आणि आज दुपारी नेमकं असं काय घडलं की पुन्हा गुन्हा दाखल? म्हणूनच सांगते ना की आज दुपारी असं काय झालं, कोणीही परत ती तक्रार द्यायला लावली। जर तिला जी आमच्यामध्ये समझोता झालाय दोघांकडनं लिहून घेतले आणि ती आली, मी पीआय साहेबांना विचारलं की कशी तुम्ही तक्रार घेतली जर मिटलेलं असेल तर त्यांनी सांगितलं ते आले, त्यांनी तक्रार दिली, आम्ही घेतली। मग म्हणलं आमची तक्रार जी काल आम्ही द्यायला आलतो आम्हालाही द्यायची। पीआय साहेब म्हणले तुमची तक्रार द्या। मी त्याप्रमाणे प्रिया सूर्यवंशीनी, माधवी खंडाळकर, मयूर रणधीर आणि मनीष रणधीर खरं तर काल त्या महिलेनं लेखी स्वरूपात व्हिडिओ स्वरूपात दिलेला आहे माझी तक्रार नाहीये। आज पोलीस परत तक्रार दाखल करून घेत आहेत। पोलीस पण दबावात आहेत असं वाटतंय का? आता हे बघा, पोलीस खात्याचं कामकाज पोलीस खात्याने अत्यंत सक्षम आणि कोणाच्या दबावाखाली न केलं पाहिजे, परंतु चाकणकरांनी निश्चित दबाव आणलेला आहे। म्हणजे मी आल्यावर जो माझा संताप होता की तुम्ही तुमच्याच पक्षातल्या सत्ताधाऱ्यावर जर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी करत असाल तर मी शांत बस। कोणावर आता गुन्हा दाखल झालाय? तुम्ही देखील केलाय आणि समोरून देखील केलाय। तुमच्यावर कोणावर गुन्हा दाखल? माझ्या म्हणजे माधवी खंडाळकर यांनी माझ्या घरातील माझ्या ज्या बहिणी आणि मावशी यांच्यावर गुन्हा दाखल केला। आणि तुम्ही कोणावर केलाय? मी नाही, म्हणजे माझ्या बहिणीनी, माधवी, तिचा भाऊ मयूर आणि मनीष। तुम्ही रुपाली चाकणकरांचं सातत्याने नाव घेताय, तुमच्या कुटुंबाला या माध्यमातून टार्गेट केलं जाते असं वाटतं? हो, चाकणकरांनी सांगितलं होतं मी याची विकेट काढली, मी त्याची विकेट काढली, आता मी ह्यांची विकेट। कोणाची विकेट काढली तुमच्या आधी असं त्या सांगत होत्या। कोणाचं नाव घेतलं त्याच्यात? मानकरांची विकेट काढली, मी रोहिणी खेडसे आणि तिच्या नवऱ्याची विकेट काढली असं त्या सांगत होत्या। कोणाला सांगत होत्या? त्यांच्या गाडेबाई, प्रज्ञा खोसर, चव्हाण यांना। आता रुपाली चाकणकरांच्या टार्गेटवर तुम्ही आता? मला आनंद झाला मी त्यांच्या टार्गेटवर आहे। हे टार्गेट आणि ही धडक बाई तुला सोसायची नाही। लाली लिस्टिप लावून काम करणं सोपं नसतं। आता तुझी थेट भेट रुपाली पाटील ठोंबरेशी। आता तुम्ही रुपाली चाकणकरांवर आरोप करताय, याला उत्तर कसं देणार आहे नेमकं? मी ऐका, आता त्यांनी जो खोटा गुन्हा दाखल केलाय, माझी पोलिसांना तीच विनंती होती, हे जर कालच गुन्हे दाखल केले असते तर माझी काही तक्रार नव्हती। ठीक आहे की तक्रार करतायत केली, मिटलेलं प्रकरण जर सातत्याने होत असेल तर पोलिसांनी जे काही काल व्हिडिओ घेतले, त्यांची सही घेतली, ज्या काही गोष्टी घेतल्या त्या मला द्याव्या। मी कायदेशीर पद्धतीने बघते आणि रुपाली चाकणकरलाही कोर्टमध्ये काय असतं ते दाखवते कायदेशीर। रोहिणी खडसेंची विकेट काढली, दीपक मानकरांची विकेट काढली असं त्यांच्या जवळची माणसं तुम्हाला सांगतायत असं म्हणताय। तुमची विकेट काढायचा प्रयत्न का केला जातोय, काय कारण आहे याच्या मागचं? चाकणकरांना त्यांची ज्यांच्याशी स्पर्धा असेल किंवा ज्या राजकारणामध्ये कामाने सिद्ध झालेल्या बायका, महिला त्यांना आवडत नाही, कारण का त्यांना काम जमत नाही। आणि आत्ता सध्या डॉक्टर संपदा मुंडे याच्या प्रकरणात त्यांनी जे चारित्र्य हनन केलं हे महाराष्ट्राला पटलेलं नाही आणि त्यांनी जो राजीनामा मागितला त्याच्यामुळं ही बाई बावचळलेली आहे। आणि म्हणून हे असे कृत्य ती दाखवते की मी सरकारमध्ये राहून काय काय करू शकते। तर मला तिला सांगायचे, बाई सरकारमध्ये राहून तू चुकीचं नाही करू शकत। आता तुझा पाला रुपाली पाटील ठोंबरेशी आहे, सुरुवात तू केली, याचा शहानिशा एंड रुपाली पाटील ठोंबरे करणार। कसा एंड करणार याचा? बघ आगे आगे देखो होता है क्या। आता तुमचा एकच पक्षात तुम्ही दोन्ही महिला नेत्या आहेत, एकाच पक्षातील दोन महिला नेत्यांचा संघर्ष महाराष्ट्राला पाहायला भेटणार?
माझा तिच्या चाकणकरबाईशी संघर्षाचाही विषय नाही आणि माझी तुलनाही होऊ शकत नाही. मी आभाळ, ती जमीन, योगायोगाने नाव हे एकत्र आहे. मला एक कळलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एवढी मोठी महिला राज्य आयोगाची जर संधी दिली असेल तर त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं होतं. नाही का महिलांचं शारीरिक शोषण, मानसिक शोषण आणि याची विकेट काढली, त्याची विकेट काढली. म्हणजे रुपाली चाकणकरांकडून सातत्याने त्यांच्याच पक्षातील महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न होतोय. मग मला काय, मला त्रास देण्याचा काय संबंध आहे? मी काय बोललेली आहे? तुमची आणि त्यांची नेमकी स्पर्धा काय आहे? तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या स्पर्धेत आहे. मी पहिल्यांदा म्हणलं होतं एक व्यक्ती एक पद, याच्यावरनं त्यांना तो हे झाला होता, राग आला होता. दुसरी गोष्ट, मी ज्या काही कायदेशीर गोष्टी सांगते त्यात सर्वांना पटतात पण त्यांना पटत नाही, म्हणून त्यांचा तो राग आहे. वरिष्ठांकडे तक्रार करणार चाकणकरांची? 100%. कोण पाठीशी घालतं? वरिष्ठांकडे यापूर्वी देखील तक्रारी केल्या म्हणतात. कोण पाठीशी घालण्यापेक्षा आता कळलं, आता इतर महिलांनी ज्या काही त्यांच्या तक्रारी दिल्या होत्या त्याच्यामध्ये वरिष्ठ निर्णय घेण्यास थांबले असतील किंवा पाहत असतील. आता मी माझी तक्रार दिल्यानंतर बघते. अजितदादांशी बोलणार आहे या विषयावर तुम्ही? माननीय अजितदादांशी, प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांशी आणि खासदार सुनेत्रा वहिनींशी यांच्याकडे मी लेखी तक्रार करणार आहे. नक्कीच आपण पाहतोय की रुपाली पाटील ठोंबरे आणि रुपाली चाकणकर हा वाद यापूर्वी देखील पुण्याने पाहिलेला आहे आणि आता नवीन वाद सुरू झालेला आहे. रुपाली पाटील ठोंबरे म्हणतात की हा वाद या वादाचा मी शेवट करणार आहे. कशा प्रकारे त्यांच्याकडून या वादाचा शेवट केला जातोय हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन विकी चौहानसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.